हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त आहात ना. चला तर मग आज आहे बौद्ध पौर्णिमा. तर आज मला सत्यनारायण करायचं आहे. तर त्याचीच तयारी करते मी. आता जे काही तांबे होते ते आता सगळे घासून घेते, स्वच्छ तांबे आणि दिवे, आणि मग नंतर पूजेला सुरुवात करेल. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. आजच्या व्हिडिओमध्ये हे पण सांगणार आहे की सत्यनारायण केल्याने आपले काय फायदे होतात, हे मी व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आता. दिवे पण घासून झालेले आहेत. आता हा जो मी कलश भरते हा आमचा दर पौर्णिमेला आणि कायमचा असतो हा कलश मी कायमचा भरते. आणि असा कलश तुम्ही कायम भरला गेला पाहिजे आपल्या देवघरामध्ये. आणि दर महिन्याला पौर्णिमेला तर आपण जी पौर्णिमा करतो त्यात तर भरला जातो, पण हा जो कलश असतो हा माझा दर पौर्णिमेला भरलेला असतो. तर आता पूजा मांडायला सुरुवात केलेली आहे. तर सत्यनारायणाच्या पूजेला लागणारं साहित्य: बाळकृष्णाची मूर्ती, सत्यनारायणाचा फोटो, तांब्याचे कलश, तांब्याची ताम्हण, सुपारी, विड्याचे पानं, नारळ, पाव किलो तांदूळ, आंब्याचे दगडे, चौरंग, अर्धा किलो गहू, हळद, कुंकू, अष्टगंध इत्यादी साहित्य सत्यनारायणाच्या पूजेला लागतं. एक चौरंगाभोवती आंब्याचे 4 दगड लावावेत. त्यानंतर चौरंगावर एक कापड अंथरायचा, त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावेत आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्यात विड्याची 5 पाने ठेवावीत. त्यावर तांदळाने भरलेले एक ताम्हण ठेवायचं व त्या ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. कलशासमोर चौरंगाभोवती 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवायच्या. विड्याचे पानं ही जोड पाहिजेत. नंतर पहिली सुपारी ही गणपतीची, दुसरी सुपारी कुलदेवतेची, तिसरी सुपारी वरुण देवतेची असते. तर आता इथे सत्यनारायणची पूजा मांडून झालेली आहे. तर मी आता सत्यनारायणची पोथी वाचायला घेणार आहे. तर मी दर महिन्याला सत्यनारायणची पूजा ही मांडत असते. फक्त काही अडीअडचण असते तर माझा गॅप पडतो. तर सत्यनारायणची पूजा मांडल्याने खूप चांगलं होतं, खूप फायदे पण होतात. तर याचे फायदे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा.
तर मी तुम्हाला आता सत्यनारायण पूजेने काय फायदा होतो हे सांगणार आहे। आपल्या घरात धान्य पुरेसं न पडणे, आर्थिक अडचणी येणे, पैसा आला की तो लगेच खर्च होणे, अशा अडचणी आपल्याला येतात। पुरेसे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, तर अशा अडचणी येत असतील तर तुम्ही सत्यनारायणची पूजा करायची। दर महिन्याला 12 पौर्णिमा केल्याने आपल्याला बऱ्यापैकी फरक पडलेला दिसतो। तर सत्यनारायणची पूजा म्हणजे आपल्या घरातील धनधान्याची पूजा करणे, याला सत्यनारायणची पूजा असे म्हटले जाते। तर सत्यनारायणची पूजा केल्याने आपल्याला पैशाची अडचण पण सॉल्व्ह होऊन जाते आणि काही प्रॉब्लेम असेल ते पण आपल्या घरातील सगळे सॉल्व्ह होऊन जातात। तर तुम्ही जर सत्यनारायणची पूजा करत नसाल तर नक्की आवर्जून दर महिन्याला सत्यनारायणची पूजा तुम्ही करा। तर इथे माझी आता सत्यनारायणची पूजा झालेली आहे। तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा। तर आपली सगळी पूजा झाल्यानंतर अक्षता घ्यायच्या आणि सगळ्या पूजावर टाकून द्यायच्या।